विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आरोपींना अटक झालीच पाहिजे, आरोपींना अटक झालीच पाहिजे, आरोपींना अटक झालीच पाहिजे, आरोपींना अटक झालीच पाहिजे, सूत्रधाराचा शोध लागलाच पाहिजे, मेन सूत्रधाराचा शोध लागलाच पाहिजे, मेन सूत्रधाराचा शोध लागलाच पाहिजे, मेन सूत्रधाराचा शोध लागलाच पाहिजे, खरा आरोपी खरा आरोपी खरा आरोपी पाहिजे। अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, घेऊन आलो सगळे आपण सगळे इथं थांबू ती तक्रार ऐका ना नेमकं काय झालं हे तरी सांगा ना लोकांना आल्यावर बाकी नका येऊ पुढे नाही बाकी थांबा इथं बाकी विनंती माझी विनंती माझी ऐका ना आरोपींना अटक झालीच पाहिजे, आपण आता थोड्या वेळात आपण सर्व काही जाणून घेणार आहोत। या ठिकाणी घोषणा झालेली आहे, या आपण पाहतोय मयूरदादा पाटील या ठिकाणी आहेत, दोन महिला मागे आहेत आणि सर्व त्यांची टीम या इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये या ठिकाणी आलेली आहे आणि घोषणा केली आहे अटक करा। नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊ, ऐकून घ्या। आपण बघतोय आचारसंहिता चालू आहे, तुमचं काय म्हणण्याची पोलिसांना तक्रार द्या, घोषणा पोलिस समोर देऊ नका, आम्हाला न्याय द्या साहेब, आमचे तुम्ही तक्रार तुमच्या माझ्याकडे प्राप्त नाही आजपर्यंत, तुम्ही नाही काय म्हणता, हे काय चाललंय पोलिसांसमोर? आचारसंहिता आहे, तुम्ही अजून आमच्याकडे तक्रार पण आलेली नाही, मग घोषणा कशाला? हे पत्रकारांची शो कशासाठी? बाबासाहेब तुम्ही आलो बाबासाहेब काय झाले नक्की काय झाले काय झाले काय काय झाले काय झाले एक चर्चा जास्त झाले, एक पोस्ट फिरत आहे इंदापूरमध्ये कारण आता खाल्ला म्हणत आहेत, नक्की काय झाले काय चर्चा होती, काय नक्की काय झालेलं आहे बघू ना आपण। नाही असं नाही ना, सगळे दरवाजे उडाय पाहिजे ना, असं नाही ना। आपण सध्या आपण आहोत इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये, ह्या बंददार आड ही मयूर पाटील असतील किंवा सर्व त्यांची टीम आहे, ही सर्व टीम आता आतमध्ये गेली। नेमकं बॅनरला कोणावर आहे? कारण घर लावले अफवा आहे बंद दाराआड पत्रकारांना बाहेर ठेवून झालेली चर्चा ही जनतेसमोर कशी काय येणार? कारण पत्रकार हा बंद दाराआड पत्रकारांना ठेवून झालेली चर्चा जनतेपर्यंत बाहेर येणार? नाही आपल्याला अधिकार आहे ना, आपल्याला अधिकार आहे पत्रकारांना काय अडवू शकतो, काय प्रकार आहे, कोणावर हल्ला काय माहिती आहे का, काय जमलं तुम्ही, काय जमलेलं कुणावर बॅड हल्ला झाला? आपण आम्ही पण तीच पोस्ट पाहिली की व्हॉट्सअपवर प्राणघातक बॅड हल्ला, नक्की कुणावर प्राणघातक बॅड हल्ला झालाय? मयूरदादा पाटील यांच्यावरती घरी जाऊन बॅड हल्ला झालेला आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं जमलेलो आहोत। बॅड हल्ल्याचा अर्थ तर खूप वेगळा होतो, असं नाही ना। एक लक्षात घ्या, हल्ला झालेला असू शकतोय, बॅड हल्ला असं म्हणू नका। बॅड हल्ला आम्हाला व्हॉट्सअपवर एक पोस्ट पाहिली, या पोस्टमध्ये बॅड हल्ला शब्द ऐकला,
अचानक जाऊन घरी बायका पोराचं नाही झालेला प्रकार चुकीचाच असू शकतोय, तसं कुणाला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, परंतु तुम्ही अचानक घरी बायका पोराच्या माणसाला घालून पाजून बायका पोरा परिणाम होतो, कुटुंब वाक्या परिणाम होतो, एखाद्या आर्थिक मरतो, त्या याचं बघितलं नाही काय नाही असू द्या. चला म्हणजे घरी जा. एक मिनिट झालं काय ऐका, व्हॉट्सअपवर एक पोस्ट पाहिली, या पोस्टमध्ये प्राणघातक हल्ला परिवर्तन जी पक्ष आहे किंवा संघटना आपली आहेत, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कायदा व सुव्यवस्था राखत तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं, निवडणुकीमध्ये अतिशय लक्षवेधी तुम्ही कामगिरी केली, पण त्याच नेत्यावर हल्ला झाला. नेमका हल्ला कशामुळे झाला आणि कुणावर हल्ला झाला? पण तुम्हाला आता माहिती मिळाली. ओके ओके, चला तुम्ही पण आमच्या सारखे चला, हरकत नाही. काय तुम्हाला काय माहिती? तुला फोन आलता का? भैयासाहेबांनी मयूर दादा तुम्हाला स्पष्ट सांगा 2 मिनिटं ती साहेब असं नाही की सगळ्यांना माहिती आहे, पण सविस्तर ती सांगतील आणि तुम्हाला. ते निवेदन देऊन बाहेर येतात. विषय सकाळी असा झाला की त्यांच्या बंगल्यावर 20-25 लोक आली, म्हणजे भ्याड हल्ल्याच्या दृष्टीने आली होती आणि तुम्हाला असं म्हणतात ना खलास केलं, मग तुम्हाला म्हटलं की भ्याड हल्ला झाला मारल्यावर माणसं येतात ह्या उद्देशाने येतात ना. भ्याड हल्ला उद्देश असं चुकीचं तुम्ही पत्रकार साहेब, तुम्हाला आमची विनंती आहे 20-25 जण एका माणसाच्या घरी ऐका 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 तुम्ही मला तुम्ही सांगा, ऐका भ्याड हल्ला साहेब, झाला का माझं नाही? ऐका तुम्ही माझं पोस्ट ऐका टाकली. माझं ऐका एक मिनिट, माझं ऐका नाही एक मिनिट, पत्रकार मित्रांनो लक्ष द्या की आपल्यावर आरोप करतायत, नाही, की नाही, आपल्यावर माझं आरोप ऐका, माझं ऐका. करतायत, आपल्यावर आरोप करतायत. माझं ऐका माझं ऐका माझं ऐका हा नाही आला, हा ठरवू शकत नाही, हा ठरवू शकत नाही. झालेला आहे का कसं झालं आम्ही ठरवू शकत नाही. 20-25 जण आले आणि त्यांनी जर त्यांना मारला तर मग मर्डर झालं म्हणायचं अहो, का? असं नाही, झालं काही विचारा की तुम्ही पत्रकारांना कशाला करता, तुम्ही झालं काही विचारा. श्रेय साहेब चुकीचं नाही, नाही, आहे. ते काय एखाद्या माणसाच्या म्हणतात, घरी सविस्तर 20 त्यांना माहिती आहे. हा मग असं सांगू दे की नाही, नाही. ते आमच्यावर आरोप कशासाठी? तुमच्यावर आरोप नाही साहेब, तुमच्यावर आम्ही आरोप नाही करत. तुम्ही काय म्हणता की रवी इकडून ये की. आपण तुम्हाला आता ती 20-25 लोक घरी येतात एखाद्या, मग काय पाया पडायचं का? तसं नाही झालंय काय, आणि काय आम्ही तुम्हाला विचारतोय नक्की झालंय काय? कुठंतरी थांबलं पाहिजे. अहो काय थांबलं असं पाहिजे नाही. सांगा की. तुमच्या घरी 20-25 लोक आले, पाया पडायचं का तुम्हाला? पुढे, हा. कशाला काय एखाद्याला मर्डर केलं मग म्हणता का भ्याड हल्ला झाला? अहो मी असं तुम्हाला चुकीचं काय आहे. सांगतोय, नाही नाही अहो नाही असं नाही ना, असं नाही साहेब. काय झालंय आणि एकदा तुम्हाला विचारतोय, तुम्ही आम्हाला म्हणताय तुमच्या घरी. बरं तुम्ही सांगा नक्की झालं काय, ह्यांना समजा ना मी काय म्हणतोय. सविस्तर हा, हा. दादा सांगतील तुम्हाला काय असतील सविस्तर. हा. आता आम्हाला माहिती आहे हल्ला झालेला आहे, काय झालेला आहे, पण दादा तुम्हाला एक्सप्लेन करतील ना परफेक्ट काय आहे ती, असं म्हणतोय. असं म्हणा. आता काय झाले, आता तुम्ही परत उकरून तेच काढताय. तुम्ही आम्हाला अडवं लावताय, काय अवघड आहे का? आता एखाद्या बाजूने तुम्ही बोलू नका. तुम्ही पत्रकार आहे. एखाद्याच्या बाजूने ऐका, नाही, ऐका, लक्षात ऐका, घ्या. पत्रकार आहे, असं करू नका कृपा ऐका, करून. कृपा. आणि या इंदापूर तालुक्याने दोन्ही आमदाराला नाकारलेले. बरं, हल्ला झाला का नाही? गुलाल प्रवीण बाबा, मला कमेंट द्या. ऐका ऐका, कमेंट आल्या बघा. येऊ द्या. अरविंद वाघांची कमेंट. कमेंट अहो, आहे. येणार. काय झालं नक्की मी बोलता. कमेंट. त्यांना सांगा ना काय झाले ते, असं करू तुम्ही श्रेय, सांगा ना. असं नका करू तुम्ही. काय केलं सांगा ना. आता नका आम्ही करू. जर तुम्हाला विचारलं अहो, काय एखाद्याला झालं, पोस्टर मर्डर- तुम्ही फिरवता, 20-25 प्राणघातक हल्ला लोकं म्हणता. एक- आम्ही जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणता नाही, की नाही. जर तुमच्या घरी 5-50 माणसं आली तर. हा, तुम्ही अहो काय- आम्ही विचारतोय तुम्हाला काय झालं.
असं नाही चुकीचं काही करू नका श्रेय साहेब. विचारतोय. बरं आता अनिल तुम्हाला कळलं मी काय म्हणतोय की नक्की काय झालं हे मला सांगा. त्यात काय मग हे असंच आहे का नाही? सगळ्या पत्रकारांना हात जोडून विनंती की भैया साहेब हे बाहेर आल्यावर तुम्हाला हे उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही ते आल्यानंतर विचारा. माझं ते काय म्हणते तुमच्या घरी माणसं आली तर आता आम्ही कुणाच्या घरी माणसं आली काय असं विचारतोय. उलट विचारता येतात साहेबराव ती. आम्ही यांना काय म्हटलं सांगितलं ना तुम्ही पोस्ट व्हॉट्सअपवर फिरवली की प्राणघातक हल्ला. अहो ही जर पोस्ट बीपीवाल्या एखाद्याने पाहिली त्यांच्या नातेवाईकाने पाहिली तर काय त्यांना परिणाम होईल ना. आमचे चांगले मित्र आहेत आम्ही विचारतो काय झालं तर ते म्हणतात की तुमच्या घरी 5-50. आता आमच्या घरी काय तुमच्या घरी काय झालं ती सांगा ना. हो मग तेच सांगितलं की भावनेच्या ह्याच्याबद्दल बोलून गेले पण भैया साहेब आल्यावर आमचा तुम्हाला उद्देश उत्तर नव्हता. देतील. आम्हाला आता उत्सुकता रिक्वेस्ट आहे. आहे. आम्ही एवढे पत्रकार आलोय तर भाई आल्यावर विचारू. आता थोड्या वेळ थांबा आमच्या घरी कशाला माणसं पाठवतात. आम्ही विचारतो काय झालं तुमच्या घरी झालंय काय सांगा की आमच्या घरी कशाला माणसं चांगले 150 लोक बघत आहेत. हो मी बंद करू काय ह्यांचा तासभर चालू तासभर ठेवा. हो थोडाशा ठीक होते ना जरा थोडीशी बाजू हल्ला म्हणून जरा चालू 1600 म्हटलं चला असू दे.
आपण जातो इंदापूर पोलीस स्टेशनला वेळ झाला चर्चा चालू आहे आपली प्रवीण भैया माने घेतलं पाहिजे जिल्हा परिषद नगरपालिका जागरूक राहते अटक करा गदारांना अटक करा नाही गुंडांना अटक करा पंडित आबा पुढे आबा तुम्ही इकडे आबा पुढे असं काय म्हणतो भैया आज एक अत्यंत घृणास्पद प्रकार या इंदापूर तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये घडलेला. त्याचं दर्शन घेतलं या ठिकाणी त्यांनी केलं. गणपतराव बापू पाटील होते, त्यानंतर त्यांनीही चांगल्या पद्धतीचं राजकारण केलं. त्यानंतर स्वर्गीय घोलपतात्या होते आमदार म्हणून, त्यांनीही चांगलं काम केलं. नंतरच्या काळात ज्या लोकांना संधी मिळाली त्यांनी मात्र या तालुक्याचा इतिहास सगळा खराब करायचं काम केलं. आणि आज या तालुक्याच्या इतिहासातली सगळ्यात पहिली आणि अतिशय मनाला क्लेश देणारी घटना घडलेली आहे. वास्तविक पाहता आत्ताच विधानसभेची निवडणूक झाली कालच, यामध्ये चांगल्या पद्धतीने तालुक्यात मतदान झालं आणि मी या ठिकाणी प्रवीण भैया माने जे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आहेत यांचं काम प्रचाराचं हिरिरीने करत होतो. परंतु या तालुक्यामध्ये ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मागच्या 20 वर्ष या तालुक्याचे आमदार मंत्री म्हणून काम केले, त्यांनी आज माझ्यावर दुपारी 1 वाजता सुरवड गावचे गुंड पाठवून माझ्यावर मोठा हल्ला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. ह्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. वास्तविक पाहता जे मागच्या महिन्याभरामध्ये निवडणुकीचा प्रचार चालला होता, या प्रचारामध्ये अनेक कार्यकर्ते सर्वपक्षीय आपापल्या पक्षाची बाजू मांडत होते आणि मी सुद्धा आमच्या उमेदवाराची बाजू त्या ठिकाणी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोकशाही मार्गाने करत होतो. माझ्याकडून कुठलंही एवढी मी भाषणं केली, लोकांना त्या ठिकाणी आमचं मनोगत व्यक्त केलं, परंतु कधीही मी पातळी घसरून दिली नाही. परंतु आमच्या उमेदवाराला वाढता पाठिंबा बघता विशेषतः हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि आज त्यांनी मतदान झाल्यानंतर एक निंदनीय प्रकार केला. या प्रकारामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की राजकीय कार्यकर्ते तर आपल्या नेत्याचं काम करतच असतात, परंतु आचारसंहितेमध्ये शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांना कुठल्याही पक्षाचा जाहीर प्रचार करण्याची परवानगी नसते, कारण ते सरकारी पगार खात असतात त्या ठिकाणी. आणि हे नियमावली आम्ही नाही केलेली, निवडणूक आयोगाने केलेली आहे. आणि बावड्यामधील श्री शिवाजी विद्यालय ही जी संस्था आहे, या संस्थेचे प्रिन्सिपल दशरथ घोगरे होते आणि वास्तविक पाहता आचारसंहिता भंग या ठिकाणी झाल्यामुळं काही कार्यकर्त्यांनी इतर पक्षाच्या, ते माझ्यासोबत आहेत आज, त्या ठिकाणी त्यांच्यावर तक्रार दाखल केली होती आचारसंहिता भंगाची रितसर. ते तक्रार दाखल, त्यांची चूक असताना सुद्धा मी संबंधित जे तक्रारदार होते ते आता आमच्या बरोबर आहेत, आदरणीय पंडिताबा पाटील आणि इतर त्यांचे सर्व सहकारी, जवळजवळ 6 लोकांनी त्यांच्याविषयी तक्रार केलेली होती. त्या सर्वांना मी विनंती केली की जाऊ द्या, चूक झाली असेल, आपल्याला एवढं व्यवस्थित शांततेच्या पद्धतीने या तालुक्यामध्ये इलेक्शन चालू आहे, निवडणूक प्रक्रिया चालू आहे, त्याला कुठं गालबोट लावायचं नाही आणि त्या पद्धतीने
विनंती केल्यावर त्या विनंतीचा मान ठेवून त्या विरोधची जी तक्रार होती ती तक्रार केवळ एक माणुसकीच्या नात्याने तक्रारदारांनी त्याबद्दलची माघार त्या ठिकाणी घ्यायला लावली तक्रार आणि त्यांची नोकरी आम्ही या ठिकाणी वाचवली. परंतु हा प्रकार परवा दिवशी घडला. 18 तारखेला तक्रार मागे घेतली आम्ही, 17 तारखेला तक्रार दाखल झाली, 18ला माघार घ्यायला लावली. केवळ मी विनंती केली म्हणून इतर विरोधी पक्षाचे जे सहकारी होते, आम्ही 3 या ठिकाणी उमेदवार होते, पण जाऊ द्या म्हणले, लोकशाहीच्या पद्धतीमध्ये असंच वातावरण कायदा सुव्यवस्थित बिघडायला नको म्हणून त्यांनी सहकार्य केलं त्या माणसाला. आणि त्यांनी काय केलं आज की त्यांनी त्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत, जे लोकशाहीच्या गप्पा या तालुक्यामध्ये करतात आणि केवळ मी विरोध करतोय, माझं नेतृत्व कुठंतरी पुढे यायला लागलंय, प्रवीण भैया मानेंचं नेतृत्व या तालुक्यामध्ये कुठंतरी पुढे यायला लागलंय. वास्तविक पाहता त्यांनी 23 तारखेपर्यंतची वाट बघायला पाहिजे होती, परंतु ते एवढे उतावेळ झालेत की त्यांना सत्ताधीश झाल्याचा भास व्हायला लागलाय. आणि त्यांनी आज दुपारी मी माझ्या निवासस्थानी बावड्याच्या घरी मी आणि माझे सहकारी अभिजित घोगरे, विजयबापू घोगरे आणि इतर सहकारी त्या सचिन काटकर वगैरे आम्ही चर्चा करत घरी बसलो होतो. माझ्याबरोबर माझी लहान मुलं होती, माझी मंडळी होती, त्या ठिकाणी मिसेस होत्या. आम्ही सगळे तिथं गप्पा मारत असताना 30 ते 35 जण सुरवड या गावचे, त्यामध्ये आघाडीवर दशरथ घोगरे आणि दुसरे निराभिमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे आणि त्यांचे बंधू दीपक घोगरे, हे 2 जण आणि त्यांच्या मागे जवळजवळ 30-35 जणांचा मॉब, हातात त्यांच्या काठ्या होत्या, रॉड होते लोखंडी, घेऊन डायरेक्ट माझ्या घरामध्ये शिरले, आतमध्ये घराच्या. सगळी लोक तिथं होती म्हणून मी वाचलो. त्यांनी मला त्या ठिकाणी माझी कॉलर पकडून, तू कुणाचा प्रचार करतोय, तुझी काय कारण भाषणं करायची, आणि आम्ही तुला ह्या गावामध्येच नाही तर तालुक्यामध्ये फिरून देणार नाही, हात मोडीन, पाय मोडीन आणि जीवे मारून टाकील तू जर तुझा सगळा प्रचार बंद नाही केला आणि ह्या पक्षाच्या उमेदवाराचं काम नाही केलं तर जीवे मारण्याची धमकी दिली. आणि त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली होती मला त्या ठिकाणी. परंतु तिथं इतर माझे सहकारी होते, अभिजित घोगरे, विजूबापू घोगरे यांनी, सचिन काटकर यांनी मध्यस्थी केली त्या ठिकाणी आणि तो प्रकार टळला. परंतु त्या ठिकाणी मारहाणीला सुरुवात केलीच होती, परंतु जो जीवे मारण्यापर्यंत त्यांचा किंवा मला हँडिकॅप करण्याचा त्यांना नेत्यांनी आदेश दिला होता, तो प्रकार माझ्या सहकाऱ्यांनी हाणून पाडला आणि या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र निषेध करतो. माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच लोकांना विनंती आहे, नागरिकांना इंदापूर तालुक्यातील, आणि जे आपण लोक बघताय ह्यात माझा दोष काय, त्या तक्रारीशी माझा संबंध नव्हता. ज्या व्यक्ती माझ्याकडे आल्या होत्या त्यांची आणि माझी भेट सुद्धा या इलेक्शनमध्ये झाली नव्हती. ते दीपक घोगरे असतील, दादासाहेब घोगरे असतील. केवळ दादासाहेब घोगरे हे निराभिमा कारखान्याचे संचालक आहेत, ते प्रसिद्ध पैलवान आहेत आणि त्या संस्थेचे संस्थापक हर्षवर्धन पाटील आहेत. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी विनाकारण नाहक माझी त्या ठिकाणी बदनाम केली, मला जीव मारण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून पुढच्या काळामध्ये तालुक्यात फिरून देणार नाही अशा पद्धतीची त्यांनी मला दमदाटी केली, माझी कॉलर पकडली. मला आपल्याला एक विचारायचं आहे, लोकशाहीमध्ये माझी काय चूक आहे? मी माझ्या उमेदवाराचं म्हणणं मांडत होतो, ते लोकांपर्यंत पोहोचवत होतो, अजून रिझल्ट लागायचे, परंतु एवढ्या जबाबदार माणसांनी आता ह्यांना जबाबदार तर कसं करायचं म्हणायचं. मागच्या 8 दिवसापासून ते सोशल मीडिया पुढे येऊन कायदा आणि सुव्यवस्था या तालुक्यातील कशी बिघडली ह्याच्यावर ते संभाषण करतायत. रोज ते सांगतायत की ह्या तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहील नाही, ह्याला जबाबदार कोण? तुम्ही जे गुंड पाठवले आणि उद्या तिथं माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चिघळला असता का थांबला असता? ह्याची जिम्मेदारी त्यांनी घेतली पाहिजे या ठिकाणी. आणि म्हणून मी ज्यावेळेस माझ्या सहकाऱ्यांना सर्वांना याबद्दलची माहिती दिली त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. आम्ही खूप घाबरलेलो होतो. माझ्या लहान मुलांना सुद्धा तिथं, माझ्या 8 वर्षाच्या मुलाला त्याच्या कॉलरला पकडून बाहेर तिथं ढकलून दिलं दादासाहेब घोगरे यांनी. तो मुलगा घाबरला होता. माझ्या ज्या पत्नी आहेत, धर्मपत्नी, त्या घाबरलेल्या होत्या.
त्या सहकार्यांमुळे मी त्या ठिकाणी वाचलो. मग आम्ही पोलीस स्टेशनची संपर्क साधला. बावड्याचे API राऊतसाहेब असतील किंवा कोकणे साहेब असतील, ह्यांनी आम्हाला खूप चांगलं या ठिकाणी सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत घाबरू नका, कारण त्यावेळेस आम्ही प्रचंड घाबरलेलो होतो. आमच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता असल्यामुळे. परंतु तिथून पुढची जबाबदारी तरी त्यांनी आम्हाला धीर दिला. मग आम्ही सर्व सहकार्यांनी चर्चा केली की आता शेवटी माझ्यावर आज ना उद्या ही लोक प्राणघातक हल्ला अजून करणारच आहेत, कारण त्यांना तसे आदेश आहेत. वास्तविक पाहता एवढ्या खालच्या लेवलला राजकारण जाईल असं आम्हा युवा कार्यकर्त्यांना वाटलं नाही. आज आम्ही सगळे युवक आहोत आणि आमच्या युवकांचा कुठंतरी मोरल डाऊन होण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या, म्हणजे अंगावर हात माणसाच्या टाकला की पुढची प्रक्रिया तो थांबवेल, अशा भावनेने आमच्यावर हा हल्ला झालाय. यात आमचा काय दोष हे आम्ही जनतेला विचारतो. मग PI कोकणे साहेबांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही रितसर आता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिलेली आहे त्या आरोपींच्या विरोधात आणि त्याच्यावर कारवाई करण्याचं पोलीस स्टेशनने आम्हाला या ठिकाणी मान्य केलेलं आहे. तर ती कारवाई व्यवस्थित व्हावी आणि इथून पुढे माझ्या जीविताला काय धोका झाला तर त्यासाठी दादासाहेब घोगरे, दशरथ घोगरे आणि दीपक घोगरे हे सर्वस्वी आणि सराटी सुरवडमधील जी त्या ठिकाणी मुलं आली होती गुंड, हे जबाबदार राहतील हे मी सगळ्यांसमोर सांगतोय. तरी माझ्या जीविताची काळजी पोलीस प्रशासन नक्की घेईल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आणि माझी मागणी आहे या ठिकाणी, हा प्रकरणात मला कुणी दम दिला हा विषय महत्वाचा आहेच, परंतु या मागचा खरा सूत्रधार पोलिसांनी बाहेर काढावा आणि त्याला शासन व्हावं, त्याचा मुखवटा लोकांपुढे आला पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला मागणी करतो. आरोपीला अटक झालीच पाहिजे. मी शेवटी बोलतो. मी प्राध्यापक पंडितराव पाटील, मयूर पाटील माझे पुतणे आहेत, हर्षवर्धन पाटील माझे पुतणे आहेत, धैर्यशील पाटील माझे पुतणे आहेत, प्रशांत पाटील माझे बंधू आहेत. तर झालेली ही घटना, आता मयूर पाटलांनी जी सांगितलेली घटना आहे, प्रत्येक जण आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या विचारधारेमध्ये काम करतो आम्ही, परंतु झालेली जी घटना आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे. मी पहिल्यांदा एक शिक्षक म्हणून मी हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये नव्हे तर आशिया खंडामध्ये एका मोठ्या संस्थेमध्ये, रयत शिक्षण संस्थेमध्ये 33 वर्ष शिक्षकाचं काम केलेलं आहे, शिक्षक चळवळीमध्ये काम केलेलं आहे. महाराष्ट्राच्या शिक्षक संघटनेमध्ये राज्यस्तरावरती मी जवळजवळ 12 वर्ष काम करत होतो. मी इथं बावड्याला रिटायर होऊन आल्यानंतर सेवानिवृत्त सध्या आहे. महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचा मी सध्या उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. इथं आल्यानंतर पाहिले की इथले शिक्षक जे आहेत, आम्ही रयतमध्ये काम केलं, शेजारच्या मी महाराष्ट्रातल्या अनेक संस्था पाहिलेल्या आहेत, अनेक शिक्षकांशी संवाद साधलेला आहे, कायदा मला माहीत आहे, नियम मला माहीत आहेत. इथल्या शिक्षकांना मी बावड्यामध्ये आल्यानंतर शिक्षक दणादणा उघडपणे जाहीरपणे निवडणुकीमध्ये सक्रिय राहिले. मी त्यांना विनंती केली, पहिले ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली, परवाची विधानसभेची कालची निवडणूक झाली. मी त्यांना रिक्वेस्ट केली, हात जोडले, बाबांनो संविधानाच्या विरोधात वागू नका, बाबांनो कायद्याच्या विरोधात वागू नका, निवडणूक आचारसंहितेचा भंग करू नका. मी देखील शिक्षक होतो, मला रयत शिक्षण संस्थेने कधी असं सांगितलं नाही की अमुक पक्षाचा प्रचार करा, की अमुक नेत्याचा प्रचार करा, की शरद पवार साहेबांचा प्रचार करा, असं कधीही मला सांगितलं गेलं नाही. शेजारच्या संस्था पाहिल्या, पवार साहेबांच्या संस्था पाहिल्या, मी तिथं मिटिंग घ्यायचो. महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका माझा फिरून झालेला आहे. तिथेही मिटिंग शिक्षकाच्या घेतल्या, कुणीही सांगत नव्हते. फक्त बावड्यामध्ये अशा प्रकारची प्रथा होती पहिल्यापासून, आजही ती चालत आलेली होती. शिक्षकांना विनंती केल्यानंतर त्यांना सांगितलं की नियम काय आहे, माध्यमिक शिक्षक संहिता काय आहे, निवडणूक सुधारित आदर्श असणारी सुधारित आचारसंहिता काय आहे, हे त्यांना समजावून सांगितले. तुम्ही या कुठल्याही व्यासपीठावरती येऊ नका, सक्रिय होऊ नका. आणि ते संस्था चालकांना खुश करण्यासाठी, संस्था चालकांचं लांगूल चालन करण्यासाठी तेच निवडणुकीमध्ये सक्रिय होत होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सांगितलं, आम्ही दिसलो की पळायच्या, तेवढ्यापुरतं व्हायचं. 2-3 इलेक्शन पाहिले. यावेळेस मी काय केलं, पहिल्यांदाच 15 दिवस अगोदर इलेक्शन डिक्लेअर झाल्या सर्व शिक्षकांना आणि आता ज्यांनी ही घटना केली, दशरथ घोगरे प्रिन्सिपल म्हणून एक शाखा एक सांभाळतो आहे,
शिक्षकांचं टीम वर्क करून घेतो आहे, एवढा जबाबदार माणूस त्यांना सुद्धा सांगितलं की यावेळेस तुम्ही सतर्क राहा, सावध राहा, जागरूक राहा. निवडणूक आचारसंहितेचा भंग जर केला तर पंडितराव पाटील तुम्हाला सोडणार नाही. आता यावेळेस 3 वेळा झाला, इजा 3 वेळा झालेला आहे. 3ही वेळेस तुम्ही आता 3री वेळ आहे मला सापडलं तर. आणि नेमकं काय झालं यावेळेस बावड्यातल्या सर्व ठिकाणी सर्वत्र मोबाईलला त्यांचे फोटो व्हायरल झाले. त्याच्यात मयूर पाटलाचा काही संबंध नव्हता, मयूर पाटलाला काय माहिती नव्हती. त्यानंतर ते फोटो माझ्याकडे आल्यानंतर आमच्या टीम बसली, 7-8 जणांनी विचार केला का किती वेळा यांना माफी करायची, किती वेळा यांना सोडायचं. कुठल्या व्यासपीठावर व्यासपीठावर जाऊन भाषण करताय तुम्ही, एका राजकीय विचारधारेचा प्रचार करताय. 100% शासनाचं अनुदान घेऊन सुद्धा तुम्ही असं चुकीचं अवैध आणि बेकायदेशीर वागताय. ते त्यांना सांगून सुद्धा कळत नसेल तर यांना मग नियम दाखवला पाहिजे, संविधान दाखवलं पाहिजे, कायदा काय हे दाखवलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही रितसर 6 जण एकत्र आणून 6 जणांनी आम्ही यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाकडे दिल्लीकडे तक्रार केली. इथंही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार केली. निवडणूक आयोगाकडे ईमेल पाठवलं दिल्लीला. 1 तासामध्ये त्यांना लगेच फॅक्स आला आणि त्यांच्यावरती कारवाईची एवढी मोठी 2 शिक्षक सापडले होते. दशरथ गोगरे प्रिन्सिपल जबाबदार माणूस आणि अमरणी लाखे नावाचा एक शिक्षक तो सापडला होता. दोघांना त्यांनी नोटिसा काढल्या आणि निलंबन, आता जर निलंबन करण्यात येईल अशा प्रकारचं तुम्ही 1 दिवसात खुलासा करा, अन्यथा तुमचे निलंबनाच्या नोटिसा तयार आहेत. असं झाल्यानंतर त्याला कळालं की आपण आता आचारसंहितेचा भंग केलेला आहे. असं त्यांच्या लक्षात आलं. आबांनी आपल्याला इंटिमेशन दिली तरी आपण पूर्वसूचना देऊन सुद्धा बेदरकारपणे वागलो. शिक्षक नावाच्या नावाला सुद्धा शोभा देणार न कृत्य केलेलं आहे. पण आणि मग ते आले, चूक झाली, माफी मागितली, सगळं झालं, पाया पडायला लागले, इतकं झालं. अरे म्हणलं 3 वेळा तुम्ही चुका केल्या, 3 वेळा माफी मागताय तुम्ही. आणि मग शेवटी एका माझ्यातला शिक्षक जागा झाला. आणि मलाही वाटलं की कोणाच्या अन्नामध्ये कालवायला नको, अन्नामध्ये माती कालवायला नको, प्रपंच उद्ध्वस्त व्हायला नको. त्याच्या मुलाबाळाचा विचार करून आम्ही ती 6 जणांनी सह्या करून दुसऱ्या दिवशी आम्ही ती आणि मयूर पाटलांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की आबा माणुसकीने मी एक विनंती तुम्हाला प्रत्यक्षावर माघारी घ्या तुम्ही. तर मग आम्ही त्यांच्या शब्दाला मान दिला आणि आम्ही ठरवलं होतं एका शिक्षकावरती मी आयुष्यभर शिक्षक राहिलेलो आहे. शिक्षकाच्या प्रतिष्ठेसाठी मी झटलेलो आहे. मी हे शिक्षकासाठी जवळजवळ 18 वेळा तुरुंगात गेलेलो आहे. एवढं असताना मग शेवटी मी तक्रार मागे घेतली. तक्रार मागे घेतल्यानंतर पुन्हा ही घटना घडली. आज आम्हाला सकाळी कळलं की तेही माझे पुतणे आहेत. हे हर्षवर्धन पाटलाच्या बाबतीमध्ये घडली तरी आम्हाला तिथं धावून जाणार लागणार आहे. कारण आम्ही एका रक्ताचे आहेत. प्रशांत पाटलाच्या बाबतीमध्ये, धैर्यशील पाटलाच्या बाबतीमध्ये काय विजूबापू गोखले, अभिजित गोखले यांच्या बाबतीमध्ये घडलं तर ते आपल्याला चुकीच्या मार्गाने हे सर्व चाललेलं आहे. राजकारणात अस्तर अत्यंत घृणास्पद झालेलं आहे, अत्यंत खालच्या पातळीवरती घसरलेलं आहे. हे चुकीचं आहे. कधी आता आणि हेच काय शंकरराव बाजीराव पाटील भाऊ असतील, राजेंद्र घोलप असतील, एकीकडे तुम्ही आपण सांगतोय की त्यांनी जे विचारांची शिदोरी दिलेली आहे, जे संस्कार दिलेले आहेत, राजकीय विचारधारा दिलेल्या आहेत, त्यांच्या मार्गाने आम्ही वाटचाल करत आहोत असं सांगताय. दुसरीकडे अशा पद्धतीनं गुंड एक शिक्षकाची धाडस होऊ शकतं का? कोणाचा तर पाठिंबा आणि घरी येऊन एखाद्याच्या घरी येऊन दम देणं हे कुठल्याही कायद्याच्या संहितेमध्ये दमदाटी करणं, हल्ला करणं, त्याला जीवे मारण्याची धमकी देणं कुठल्याही कायद्याच्या चाकोरीमध्ये बसणार नाही, अवैध आहे, बेकायदेशीर आहे. मी पुन्हा याचा निषेध करतो. आणि यानंतर 1-2 मिनिटं महादेवराव घाडगे या भैया तुम्ही बोला की भैया. या बाबतीमध्ये सर मी दत्तात्रय भरणे मामा आमदार, विद्यमान आमदार निवडणुकीची उमेदवारी होते, त्यांनी सुद्धा सांगितले की आबा काही झालं तर घटना कोणाच्या बाबतीमध्ये असलेला निषेध जाहीरमध्ये निषेध करायला. या ठिकाणी जमलेले सर्व ही जी घटना घडलेली आहे फार अतिशय वेदनाजनक आहे आणि त्याचा मी निषेध करत असताना मयूर पाटलाला एक घरामध्ये जाऊन दमदाटी करणं ही काय आम्ही सुद्धा काय पागड्या बांधल्या. मयूर पाटील तुम्ही एकटे नाही, आम्ही सुद्धा. मयूर माझा चुलत भाऊ आहे आणि ह्याच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे, या अदृश्य शक्तीचा
अशाच मार्गाने त्यांचा आम्ही बंदोबस्त करायला सुद्धा आम्ही माझं पुढं पाहणार. आणि काय चाललंय राजकारण कुठल्या थरात चाललंय? घरातला विषय घरात आहे, आमचा आम्ही आहे ना खंबीर एकमेकाला. पण अशा मारहाणीचे दबा आणणं आमच्या वाया माणसात तिथं असताना एवढं भयभीत त्या घरामध्ये आता मी बघून आलो. त्यांना बोलता सुद्धा आहे ना प्रवीण भाई लहान मुलांना आहे. आणि मग राजकारण कशाला करायचे? राजकारण एका बाजूला आणि आमचा घरातला एक वाद वेगळा आहे. आणि म्हणून आम्ही बाहेर पडलो. मयूर भैया काय जी वस्तुस्थिती माणसामध्ये सांगतो, आम्ही सुद्धा जी कशा पद्धतीने वागताय त्याची आम्ही लोकशाही पद्धतीने आम्ही बाहेर लोकांना सांगतो. आणि जर माझ्या विरोधात जर फोन केलं तर अशा पद्धतीने जर हे वागत असतील तर त्याच पद्धतीने आम्हाला उत्तर द्यावं लागेल. मयूर पाटील हा एकटा नाही, आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर आहे. कुणी समजू नये माझ्या घरातला माणूस बाहेर गेला आणि म्हणून काही करायला त्यांना काही लायसन्स दिलेलं नाही. म्हणून मी आज प्रवीण भैया आज जर ह्याच्यावर काही कारवाई केली तर आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून या कोणाच्या ह्याच्यावर जर अशा प्रकारचा जर अन्याय झाला असला तर मी प्रवीण भाई येताना सुद्धा गाव बंद करणार. पण अगोदर जाऊन पूर्ण कल्पना द्यावी, वॉर्निंग द्यावी कवरे साहेब. आणि ही पद्धत ही इंदापूर तालुक्याच्या लोकशाहीच्या हिताची नाही. उद्या मयूरवर घटना आली, माझ्यावर येईल, जे प्रवीण भाईवर येईल. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने त्रास दिलाय का नाही दिला? आम्ही सुद्धा बरोबर काम केलेलं राजकारणामध्ये. शंकर भाऊंचं नाव घ्यायचं आणि वेगळ्या प्रकारचं वातावरण सहानुभूती घ्यायची ही कदापिही चालणार नाही. आणि शंकरराव पाटलांचं, घोलप साहेबांचं आपण नाव घ्यायची आपली नैतिकता सुद्धा नाही. ही असली गुंडगिरी तुम्ही करताय. भावाला अरे भावाला आम्हाला सोडलं नाही, भावाला सोडलं नाही, घराण्याला, आमच्या बायामासात सुद्धा, लहान पोरांना सुद्धा. तरी कसलं राजकारण? राजकारण करायचं इतक्या खालच्या पातळीवर जाऊन इथून पुढे अजिबात चालणार नाही. आणि मी जशाच तसं मी मयूरला म्हणलं, मयूर मी ज्या माणसं तुझ्या घरी आलेली आहेत त्या घरात मी जाऊन येणार. मयूर म्हणला बापू काका आता जाऊ नका. आणि मी म्हणून मी डायरेक्ट इंदापूरला आलो. नाही तर मी त्याची समाचार घेऊनच मी इकडे येणार होतो. परंतु इथून पुढे अशा गोष्टी चालणार नाहीत. ही अदृश्य शक्ती आहे, त्याला मला जाहीर आव्हान आहे की तुम्ही ज्या पद्धतीने चाललेला आहे ही लोकशाही नाही, ही बरोबर राजकारण नाही. आणि म्हणून ही अशा पद्धतीचं उद्या 23 तारखेला अशा कृतीला निश्चितपणानं जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. म्हणून ही सर्व जनता तालुक्यातली ह्या माणसाकडून, ह्या अदृश्य शक्तीकडून जर कसल्या प्रकारचा अन्याय झाला तर सर्वजण आम्ही राजकारण बाजूला सारून त्या माणसांच्या ज्या व्यक्तीला निश्चितपणानं आधार देण्याचं काम करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा मी ह्याचा निषेध करून मी या ठिकाणी थांबतो. कालच आपल्या इंदापूर विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेमध्ये निवडणूक होत असताना हा लोकशाहीचा एक उत्सव आहे आणि तो शांततेत पार पाडला. जनतेनं सगळीकडं उत्साहात मतदान केलं आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं जवळजवळ आपलं मतदान झालंय. परंतु आजच्या घटनेनं की आमचे प्रसिद्धी प्रमुख, चांगल्या पद्धतीचा वक्ता मयूर पाटील यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालाय त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो, जाहीर निषेध करतो. आणि असा हल्ला पुन्हा कोणाही कुठलेही राजकीय कार्यकर्ते होऊ नये यासाठी आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनला भेटलो. त्यांनी लगेच अशा गोष्टीवरती कारवाई करायचं आश्वासन दिलंय. त्याबद्दल त्या पोलीस स्टेशनचाही मी आभारी आहे. पण मी तिन्ही उमेदवार जे प्रमुख होते आणि इतरही काही उमेदवार आहेत, हे लोकशाहीचा उत्सव आहे आणि आदरणीय शंकररावजी पाटील यांचा या तालुक्याला वारसा आहे. आणि त्या वारसा ज्यांनी म्हणतात आमचा वारसा आहे त्यांनी असा भ्याड हल्ला त्यांच्याच घरात करावा याच्यापेक्षा वाईट घटना कुठली असू शकत नाही. तालुक्यामध्ये दहशतीचं वातावरण होतंय, हे थांबलं पाहिजे. आणि सर्व उमेदवारांनी आणि त्यांच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी संयमानं आपला संयम राखून ह्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण राहील आणि ह्या तालुक्यात विकासाचा गाडा पुढे नेता येण्याजोगी शांततेची परिस्थिती राहील या पद्धतीची काळजी आपण घेतली पाहिजे. भैयांचा प्रचार प्रमुख म्हणून आमच्या सगळ्या
कार्यकर्त्याच्या नेत्याच्या वतीने मी तुम्हाला हमी देतो, आमचा कुठलाही कार्यकर्ता अशी वाईट कृत्य करणार नाही. नेते असतील त्यांना आवरावं आणि तालुक्यातली जनता दहशतीच्या खाली जाणार नाही, मोकळ्या मनाने वाढेल, लोकशाही मार्गाने वागेल, अशा पद्धतीचं वातावरण हार्मनी आपण तयार करावी अशी मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय. त्यांनी त्याचं पालन करावं, आचारसंहितेचं चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण राहील आणि लोकांना मुक्त विचार व्यक्त करता येतील. भाऊंच्या विरुद्ध मी उभा राहिलो, मी पडलो तरी भाऊला हार घालून जायचो. संस्कृती आमच्या तालुक्याची. 2 वेळा भाऊंच्या विरुद्ध मी म्हणजे इंदापूर कारखानी निवडणूक, पण पडल्यानंतर तिथंच मी हार घालून भाषण करायचो, अभिनंदन करायचो. तेही मला डोळ्यात तेल घालून आम्ही काम केलं पाहिजे कारण विरोधक तगडा झालाय असे भाऊंचे विचार होते. त्याचा वारसा आहे आणि तुम्ही कोणत्या दिशेला घेऊन चाललाय. म्हणून हे जे कोणी संबंधित असे भडकाव करत असतील त्यांनी थांबलं पाहिजे. या तालुक्यात जे वातावरण चांगलं आहे ते कधीही बिघडलं नाही पाहिजे, ही काळजी आपण घेऊया. एवढी सगळ्यांना मी नम्रतेची विनंती करून थांबतो. मी फक्त एक वाक्य बोलू इच्छितो या ठिकाणी, जास्त काही बोलणार नाही, पण मी ओळख करून देतो. मी धैर्यशील पाटील, माजी उपसरपंच बावडा, मोहित पाटील माझे चुलत बंधू आहेत, प्रशांत बापू माझे चुलत बंधू आहेत आणि हर्षवर्धन पाटील मी माझे चुलत बंधू आहेत. महत्वाचा मुद्दा हा आहे की कैलासवासी शंकरभाऊंच्या पुतळ्या पुढे बोलतोय. त्यांनी जे आम्हाला संस्कार दिले त्या संस्कारानुसार आम्ही वागणारी सर्व माणसं आहेत. त्याचे दमदाटी हे वगैरे प्रकार आम्हाला ॲक्च्युली लक्षात येत नाही. आम्हाला ह्याच्यावरती उत्तर देणं सुद्धा आम्हाला कठीण होतंय. पण आम्हाला ज्या संस्कारातून आम्ही वागलो त्यानुसार राजकीय स्वातंत्र्य सगळीकडे. वस्तुतः बाप्पू असतील, आम्ही असेल, आम्ही बहिणीमामांचं काम करतो, मयूरदादा प्रवीण मानेंचं काम करते, आमचे हर्षवर्धन पाटील आहे ते त्यांचं काम करते. कालपर्यंत सर्व काही सुरळीत होतो की शांततेत चाललं होतं सगळं. प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्याचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे. एक मला लक्षात येत नाही, घरापर्यंत ह्या मयूर पाटलांच्या घरी तुमचा राजकीय विरोध आहे ना, राजकीय विरोध करा, अहो त्यांचे घरचे आहेत, आमच्या वहिनी साहेब आहेत, लहान लहान मुलं आहेत. फोन आल्या मी पहिल्यांदा घरी गेलो तर घाबरलेली मुलं, वहिनी साहेबांच्या डोळ्यातून पाणी निघत आहे. मला सांगा, शिवाजी हायस्कूलचा प्रिन्सिपल जो काल परवापर्यंत मयूरदादा आल्यानंतर उठून उभा राहत होता, एका 15 दिवसात त्याचं एवढं धाडस होऊ शकतं का? त्याला एवढी बळ कुठून मिळालं? आणि त्या बळ देणाऱ्या माणसालाही मला हात जोडून सांगायचंय, हो घरापर्यंत त्या बिचाऱ्या मयूरदादांच्या मुलांनी बायांनी काय केलंय? तुम्हाला हाय ना हिंमत? अहो धरा ना मयूर पाटलाला रस्त्यावर, तिथं जा विचारा ना. घरामध्ये लहान लहान मुलं बाया माणसं असताना ही संस्कृती जाणं चुकीचं आहे. पाटील घराण्यामार्फत राजकीय विचार वेगळे आहेत. मी मयूरदादांचे विरोधक आहे, मयूरदादा माझे विरोधक आहेत. तरी सुद्धा पहिल्यांदा मला लगेच घटना घडल्यानंतर एक अर्ध्या तासाने मला बहिणीमामांचाही फोन आला. त्यांनी सांगितलं की पाटील साहेब, कुणाच्याही बाबतीत हा प्रकार झाला तर हा निषेधार्थ आहे. मी मयूरदादांना एक कल्पना दिली की ह्या गोष्टीचा निषेधच आहे. तो पाटील फॅमिली म्हणून आम्ही राजकारण एकीकडं, समाजकारण एकीकडं आणि कुटुंब एकीकडं, कुटुंब म्हणून आम्ही पूर्ण ताकदीची सर्व पाटील फॅमिली मयूरदादांच्या पाठीमागे आहोत आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो व विनंती करतो पोलीस प्रशासनाला की त्या माणसांचं एवढं धाडस नाही, त्या माणसांचा सूत्रधार कोण आहे याचा मात्र तातडीने शोध लावावा अशी मी मयूर पाटलांच्या मुलांमार्फत आणि मयूर पाटलांच्या मंडळीमार्फत आमच्या वहिनी साहेबांमार्फत मागणी करतोय. या सूत्रधाराचा तेवढा आम्हाला सांगावा. पाटील फॅमिली खंबीर आहे, त्या सूत्रधाराचा निकाल लावायला. धन्यवाद. नमस्कार. खरं तर आता आपण सगळ्यांनीच पाहिलं, परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी इंदापूर तालुक्यात उभा होतो. काल मतदान संपन्न झालं आणि अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये मतदान या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली. आणि तुम्हाला आठवत असेल की माझं भाषण तुम्ही ऐका किंवा आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची भाषणं ऐका. ते अतिशय संयमी आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारी भाषण आम्ही या ठिकाणी करत होतो. आणि आमचा हाच प्रयत्न आहे की शेवटपर्यंत, इलेक्शन लागेपर्यंत कुठंही वादविवाद न होता आपण जनतेची काय विकास कामं केली ती जनतेसमोर आपण पुढं मांडू. अशाच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी सगळी परिवर्तन विकास आघाडीचे नेते मंडळी या ठिकाणी भाषण किंवा आमचा प्रचार या ठिकाणी आपण करत होतो. पण दुर्दैवानं आज या गोष्टीला या ठिकाणी धक्का लागलेला आहे. त्याचं कारण आपल्या सगळ्यांनी ऐकलं. परिवर्तन विकास आघाडीचे नेते सन्माननीय मयूरदादा पाटील हे सकाळी त्यांनी या ठिकाणी घरी बसलेले होते आणि त्यांनी त्यांची मागं पार्श्वभूमी मागं सगळं सांगितलं.
खऱ्या अर्थानं घरी बसल्यानंतर लहान मुलगा पायाबरोबर असं काहीतरी खेळत होता, म्हणजे पायाला खाली, आणि ते काही कार्यकर्त्यांवर उभा असताना गप्पा ठप्पा मारत होते. अचानक 20-30 लोक येऊन घरी या ठिकाणी अशी म्हणजे थोडक्यात भ्याड हल्ला त्यांनी मयूरदादांवरती या ठिकाणी केलेला आहे. आपण विचार करा पत्रकार बांधव, तुम्ही सुद्धा आहे, तुमच्या जर घरी तुम्ही घरी बसलाय, तुमचा मुलगा पायाशी तुम्हाला खेळतोय आणि कोण जर 20-25 लोकांनी येऊन जर त्या मुलासमोर जर आपल्या वडिलांना डायरेक्ट राजकीय द्वेषापोटी आपल्या वडिलांना किंवा तुम्हाला जर ती अशी हाणामारी करायला लागली, शिवीगाळी करायला लागली किंवा गुचुऱ्याला धरायला लागलं तर ही कितपत योग्य आहे. म्हणून प्रथमतः मी मयूरदादा पाटील यांच्यावरील जो भ्याड हल्ला झालेला आहे, या भ्याड हल्ल्याचा मी जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो. आणि परिवर्तन विकास आघाडी सगळे नेते मंडळी आम्ही या ठिकाणी आत्ता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. आणि कोकणे साहेब, सूर्यकांतजी कोकणे साहेब, पोलीस प्रशासनाने सुद्धा या इलेक्शनमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. मी पोलीस प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो. त्यांनी काम खरंच चांगलं काम केलेलं आहे. पण आता हे जे काय आरोपी आहेत त्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी आम्हाला जी गुन्हे त्यांच्यावर दाखल व्हावे, त्यांच्यावर कडक शासन व्हावं आणि ही त्यांच्याकडून आम्हाला या पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी अपेक्षा आहे. मला वाटतं ते 100% आम्हाला न्याय देतील. बरोबर आता मयूरदादा पाटील यांनी त्यांच्या घरी येऊन जे गोगरे आहेत त्यांचे 3 जण मिळून त्यांनी जी काय व इतर त्यांनी जो हल्ला केलेला आहे, उद्या जर त्यांना काय झालं त्या सर्वस्वी जबाबदार ती मंडळी या ठिकाणी असतील असं मला आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की त्यांना या ठिकाणी सुरक्षेची या ठिकाणी काळजी घ्यावी. त्याला पाहिजे वाटलं तर पोलीस प्रशासन द्यावं, पोलीस संरक्षण या ठिकाणी द्यावं अशी आमची मागणी. शेवटी हो का, राजकारण काल झालं मतदान, लोकांनी ज्याला मतदान करायचं होतं त्याला त्यांनी लोकांनी नागरिकांनी मतदान केलेलं आहे. आता ही जर 2 दिवस अगोदर झालं असतं ना तर हीच लोक या ठिकाणी सगळी म्हणली असती की यांनी राजकीय पोळीबासाठी या ठिकाणी केलेलं आहे, स्टंटसाठी केलेला आहे. इथं स्टंट किंवा अमुक असा उद्देश नाही, पण कुणाच्याही घरामध्ये जाऊन कुणाच्याही अंगणामध्ये जाऊन या ठिकाणी जर आज या ठिकाणी दमदाटी किंवा हाणमारी जर करत असेल तर ही योग्य नाही. मी या गोष्टीचा जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो. आणि मयूरदादा तुम्हाला सांगतो की आम्ही परिवर्तन विकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते, विशेषतः आमचा सोनाई, सगळे सहकारी आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे उभा या ठिकाणी निश्चित आहे. काही झालं तरी या आरोपींना कडक शिक्षा या ठिकाणी मिळालीच पाहिजे अशी आमची या ठिकाणी ठाम मागणी आहे. सांगितलं 1 वाजता. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.